नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण बघणार आहोत वर्ग 11वा विषय मराठी, त्यामध्ये पाठ पहिला मामू। मामू या पाठाचे लेखक आहेत शिवाजी सावंत। तर आज आपण मामू या पाठाचा स्वाध्याय, कृती, व्याकरण, स्वमत आणि अभिव्यक्ती या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या अभ्यासणार आहोत। स्वाध्यायामध्ये पहिले आहे कृती आणि कृतीमध्ये पहिला प्रश्न आहे कोण ते लिहा। खाली काही प्रश्न दिले आहेत आपल्याला, त्याचे कोण काय आहे ते आपल्याला लिहायचं आहे। तर त्यामध्ये पहिला प्रश्न आहे चैतन्याचे छोटे कोंब। तर चैतन्याचे छोटे कोंब कोण आहेत? तर उत्तर शाळेतील लहान मुले। चैतन्याचे छोटे कोंब हे शाळेतील लहान मुले आहेत। कोण ते लिहा यामध्ये दुसरा प्रश्न आहे सफेद दाढीतील केसा एवढ्या आठवणी असणारा। सफेद दाढीतील केसा एवढ्या आठवणी असणारा उत्तर मामू। काय उत्तर? मामू। तिसरा आहे शाळेबाहेरची बहुरूपी। शाळेबाहेरचा बहुरूपी उत्तर आहे मामू। शाळेबाहेरचा बहुरूपी कोण आहे? तर उत्तर आहे मामू। कोण ते लिहा यामध्ये चौथा प्रश्न आहे अनघड कोवळे कंठ। अनघड कोवळे कंठ उत्तर आहे शाळेतील लहान मुले। शाळेतील लहान मुले हे अनघड कोवळे कंठ असतात। अशा प्रकारे आपण कोण ते लिहा हा प्रश्न पूर्ण केला आहे। प्रश्न दुसरा आहे कृती करा आणि कृती करा यामध्ये पहिला प्रश्न आहे लेखकांनी विद्यार्थ्यांचे वर्णन करण्यासाठी वापरलेले शब्दसमूह। लेखकांनी विद्यार्थ्यांचे वर्णन करण्यासाठी वापरलेले शब्दसमूह हे याची आपल्याला कृती करायची आहे। कृती म्हणजे हे उत्तर आपल्याला आकृतीच्या स्वरूपात लिहायचं आहे। तर उत्तर बघा, लेखकांनी विद्यार्थ्यांचे वर्णन करण्यासाठी वापरलेला पहिला शब्दसमूह आहे चैतन्याचे छोटे कोंब। म्हणजे विद्यार्थी हे चैतन्याचे छोटे कोंब असतात। दुसरा शब्दसमूह आहे अनघड कोवळे कंठ। तिसरा आहे रांगा धरून उभे राहिलेले। लेखकांनी विद्यार्थ्यांसाठी वापरलेले शब्दसमूह आहेत हे रांगा धरून उभे राहिलेले। आणि चौथा आहे भावपूर्ण सुरात प्रार्थनेतून अज्ञात शक्तीला आळवणारे। भावपूर्ण सुरात प्रार्थनेतून अज्ञात शक्तीला आळवणारे अशा प्रकारे लेखकांनी विद्यार्थ्यांचे वर्णन करण्यासाठी वापरलेले शब्दसमूह आहेत। कृती करामध्ये दुसरा प्रश्न आहे मामूची शालाबाह्य रूपे। मामूची शालाबाह्य रूपे तर उत्तर मौलवी, व्यापारी, उस्ताद। मौलवी, व्यापारी आणि उस्ताद ही मामूची शालाबाह्य रूपे आहेत आणि याचं उत्तर सुद्धा आपल्याला आकृतीच्या स्वरूपातच लिहायचं आहे। अशा प्रकारे आपण कृती करा हा प्रश्न पूर्ण केला आहे। प्रश्न पहिल्यामध्ये ई आहे खालील वाक्यातून तुम्हाला समजलेले मामूचे गुण लिहा। खाली काही वाक्य दिले आहेत, तर त्या वाक्यातून आपल्याला मामूचे कोणते गुण आपल्या लक्षात येतात ते आपल्याला लिहायचे आहे। त्यासाठी पहिलं वाक्य आहे मामू सावधानचा पवित्रा घेऊन खडा होतो। मामू सावधानचा पवित्रा घेऊन खडा होतो। तर या वाक्यातून आपल्याला मामूचा कोणता गुण लक्षात येतो? तर उत्तर देशभक्ती। मामू सावधानचा पवित्रा घेऊन खडा होतो या वाक्याचं उत्तर आहे देशभक्ती। तर मामूच्या अंगातून या वाक्यातून आपल्याला देशभक्ती असल्याचं लक्षात येते। दुसरं वाक्य आहे आईच्या आठवणी सांगताना मामूच्या डोळ्यात पाणी येते। आईच्या आठवणी सांगताना मामूच्या डोळ्यात पाणी येते उत्तर आहे मातृप्रेम, भावनाशीलता। या वाक्यातून मातृप्रेम आणि भावनाशीलता हे गुण मामूच्या अंगी असल्याचे आपल्याला माहित होते। तिसरं वाक्य आहे मामू त्याला आईच्या मायेने धीर देत म्हणतो घाबरू नकोस, ताठ बस, काय झालं नाही तुला। मामू त्याला आईच्या मायेने धीर देत म्हणतो घाबरू नकोस, ताठ बस, काय झालं नाही तुला। या वाक्याचं उत्तर आहे वात्सल्य। या वाक्यातून मामूच्या अंगी असलेला वात्सल्य गुण आपल्याला समजतो। चौथं वाक्य आहे माझ्याकडं कुणी बडा पाहुणा आला की मामूकडं बघत नुसती मान डुलवली की तिचा इशारा पकडत मामू चहाची ऑर्डर देतो। प्रश्न पुन्हा एकदा ऐका, माझ्याकडं कुणी बडा पाहुणा आला की मामूकडं बघत नुसती मान डुलवली की तिचा इशारा पकडत मामू चहाची ऑर्डर देतो। उत्तर हुशारी। तर या वाक्यातून मामूच्या अंगी असलेला हुशारी हा गुण आपल्याला समजतो। पाचवं वाक्य आहे मामू एखाद्या कार्यक्रमात
मुलांच्या समोर 10-20 मिनिटे एखाद्या विषयावर बोलू शकतो. मामू एखाद्या कार्यक्रमात मुलांच्या समोर 10-20 मिनिटे एखाद्या विषयावर बोलू शकतो. या वाक्यातूनचं उत्तर आहे अभ्यासू वृत्ती. म्हणजे मामूची वृत्ती ही अभ्यासू होती, हा त्याचा गुण आपल्याला या वाक्यातून लक्षात येतो. अशा प्रकारे दिलेल्या वाक्यातून आपल्याला समजलेले मामूचे गुण आपल्याला उत्तरामध्ये लिहिता येतात. प्रश्न पहिल्यामध्ये ई आहे, खालील शब्दसमूहांचा अर्थ लिहा. खालील शब्दसमूहांचा अर्थ लिहा. त्यासाठी शब्द दिले आहेत. पहिला शब्द आहे थोराड घंटा आणि दुसरा शब्द आहे अभिमानाची झालर. तर या शब्दसमूहांचा आपल्याला अर्थ लिहायचा आहे. तर उत्तर बघा, थोराड घंटा या शब्दसमूहाचा अर्थ होतो दणकट, मोठी व वजनदार घंटा. थोराड घंटा म्हणजे दणकट, मोठी व वजनदार घंटा. दुसरा शब्द आहे अभिमानाची झालर. तर अभिमानाची झालर या शब्दाचा अर्थ होतो झालरीमुळे शोभा येते. मामूच्या चेहऱ्यावर अभिमानाचा भाव होता, त्या भावाला झालरीची उपमा दिली आहे. अशा प्रकारे दिलेल्या शब्दसमूहांचा अर्थ आपल्याला लिहिता येतो. प्रश्न दुसरा आहे व्याकरण. आणि व्याकरण यामध्ये पहिला प्रश्न आहे, खालील शब्दातील अक्षरे निवडून अर्थपूर्ण शब्द तयार करा. आपल्याला खाली काही शब्द दिले आहेत, तर त्या शब्दाचे आपल्याला एक एक शब्द निवडून त्याचं व्यवस्थित किती अक्षरे तयार होतात ते आपल्याला लिहायचे आहेत. तर पहिला शब्द आहे इशारती बर हुकूम. इशारती बर हुकूम हा एक शब्द आहे. तर या शब्दापासून इतर किती अर्थपूर्ण शब्द तयार होतात ते बघा. पहिला शब्द आहे इशारती, दुसरा शब्द आहे रती, तिसरा शब्द आहे हुकूम, चौथा शब्द आहे तीर, पाचवा शब्द आहे मर, सहावा शब्द आहे बशा आणि सातवा शब्द आहे बहु. अशा प्रकारे इशारती हुकूम या शब्दापासून 7 अर्थपूर्ण शब्द तयार होतात. कोणकोणते पुन्हा बघा, इशारती, रती, हुकूम, तीर, मर, बशा, बहु हे इशारती हुकूम यापासून तयार होणारे अर्थपूर्ण शब्द आहेत. आपल्याला दुसरा शब्द दिला आहे आमदार साहेब. तर आमदार साहेब या शब्दापासून अर्थपूर्ण शब्द तयार होतात. पहिला शब्द आहे आमदार, दुसरा शब्द आहे साहेब, तिसरा शब्द आहे आप, चौथा शब्द आहे दार, पाचवा शब्द आहे दाब, सहावा शब्द आहे सार, सातवा शब्द आहे दाम, आठवा शब्द आहे मदार आणि 9वा शब्द आहे मर. तर असे 9 शब्द हे आमदार साहेब या शब्दापासून अर्थपूर्णरित्या तयार होतात. आमदार साहेब पासून तयार होणारे शब्द पुन्हा बघा, आमदार, साहेब, आप, दार, दाब, सार, दाम, मदार आणि मर. आता अर्थपूर्ण शब्द तयार करण्यासाठी आपल्याला तिसरा शब्द दिला आहे समाधान. तर समाधान या शब्दापासून तयार होणारे शब्द आहेत, एक सण, दुसरा मान, तिसरा समान, चौथा नस, पाचवा धान, सहावा मास आणि सातवा समास. अशा प्रकारे समाधान या शब्दापासून 7 अर्थपूर्ण शब्द तयार होतात. सण, मान, समान, नस, धान, मास आणि समास. अशा प्रकारे आपल्याला दिलेल्या शब्दातील अक्षरे निवडून त्यापासून अर्थपूर्ण शब्द तयार करता येतात. व्याकरण यामध्ये दुसरा प्रश्न आहे आ, खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा. आपल्याला काही वाक्प्रचारावर आधारित प्रश्न दिले आहेत, त्या शब्दांचा आपल्याला अर्थ लिहायचा आहे आणि त्याचा वाक्यात उपयोग सुद्धा लिहायचा आहे. त्यासाठी पहिला वाक्प्रचार आहे चव्हाटा पांगणे. चव्हाटा पांगणे या शब्दाचा अर्थ होतो चहूबाजूंना विखुरणे, सर्वत्र पांगणे. चहूबाजूंना म्हणजे 4 वाटांवर विखुरणे, सर्वत्र पांगणे. आणि वाक्य त्याचं होतंय, गावात दुष्काळ पडला नि गावकरी चव्हाटा पांगले. गावात दुष्काळ पडला नि गावकरी चव्हाटा पांगले म्हणजे चौकडे विखुरले. दुसरा वाक्प्रचार आहे कंठ दाटून येणे. तर कंठ दाटून येणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो गहिवरणे. कंठ दाटून येणे, गहिवरणे. आणि त्याचं वाक्य होतो, मुलीला सासरी पाठवताना यशोदाबाईंचा कंठ दाटून आला. मुलीला सासरी पाठवताना यशोदाबाईंचा कंठ दाटून आला. तिसरा वाक्प्रचार आहे हरवलेला काळ मुठीत पकडणे. हरवलेला काळ मुठीत पकडणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो भूतकाळातील आठवणी जागृत होणे.
भूतकाळातील आठवणी जागृत होणे आणि वाक्य होतो, कैक वर्षांनी शाळेला भेट देणाऱ्या बापूसाहेबांनी हरवलेला काळ मुठीत पकडला. कैक वर्षांनी म्हणजे कित्येक वर्षांनी शाळेला भेट देणाऱ्या बापूसाहेबांनी हरवलेला काळ मुठीत पकडला. अशा प्रकारे दिलेल्या वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करता येतात. व्याकरणामध्ये तिसरा प्रश्न आहे ई. खालील शब्दांचे दिलेल्या तक्त्यामध्ये वर्गीकरण करा. खाली काही आपल्याला शब्द दिले आहेत आणि त्याखाली एक तक्ता दिला आहे. तर त्या शब्दांचे आपल्याला त्या तक्त्यामध्ये वर्गीकरण करायचे आहे. त्यासाठी दिलेले शब्द आहेत अनुमती, घटकाभर, नाना तऱ्हा, अभिवाचन, जुना पुराणा, भर दिवसा, गुणवान, साथीदार, ओबडधोबड, अगणित. अशा प्रकारे आपल्याला 10 शब्द दिले आहेत आणि खाली उपसर्ग घटित, प्रत्यय घटित, अभ्यस्त यामध्ये आपल्याला त्याचे वर्गीकरण करायचे आहे. तर पहिले बघा, उपसर्ग घटित मध्ये येणारे शब्द आहेत अनुमती, अभिवाचन, भर दिवसा, अगणित. हे वर दिलेल्या शब्दामधील उपसर्ग घटित शब्द आहेत. आता दुसरे आहे प्रत्यय घटित. तर दिलेल्या शब्दामध्ये घटकाभर, गुणवान, साथीदार हे प्रत्यय घटित शब्द आहेत. तिसरा आहे अभ्यस्त शब्द जुना पुराणा, ओबडधोबड, नाना तऱ्हा. जुना पुराणा, ओबडधोबड आणि नाना तऱ्हा हे अभ्यस्त घटित शब्द आहेत. अशा प्रकारे आपल्याला खाली दिलेल्या शब्दांचे दिलेल्या तक्त्यामध्ये योग्यरित्या वर्गीकरण करता येते. प्रश्न तिसरा आहे स्वमत. आणि स्वमत मध्ये पहिला प्रश्न आहे शाळेत तो शिपाई आहे. शाळेत तो शिपाई आहे पण शाळेबाहेर तो बहुरूपी आहे. पण शाळेबाहेर तो बहुरूपी आहे या मामू संबंधी केलेल्या विधानाचा अर्थ पाठावाधारे तुमच्या शब्दात स्पष्ट करा. उत्तर, शाळेत एक शिपाई म्हणून मामू नोकरी करत होता. तो कष्टमय जीवन जगणारा एक कर्मचारी होता. अशा माणसाचे आयुष्य सामान्य पातळीवरच राहते. पण मामूचे मात्र तसे नव्हते. अनेकांना अनेक बाबतीत तो तत्परतेने मदत करायला जाई. यामुळे त्याला अनेक गोष्टींचे आपोआपच ज्ञान होत गेले. लोकांना मदत करावी ही त्याची वृत्तीच होती. कोणाच्या दुकानावर जाऊन बस ती चालवायला मदत कर, कोणाच्या मुलांना उर्दू शिकवायला जा, आयुर्वेदिक औषधोपचार करण्यात तर त्याचा हातखंडा होता. कोणाला काही दुखले खुपले तर तो आवर्जून औषधोपचार करी. लोकांना आत्मीयतेने आरोग्यविषयक सल्ला देई. अशी समोर येथील ती कामे मामू करीत गेला, मनापासून करीत गेला. आपल्याला हे येणारच या आत्मविश्वासाने करीत गेला. त्यातून अनेक कौशल्ये वाढत गेली. तो हर हुन्नरी बनला. जणू तो बहुरूपीच होता. तो नीतीने वागणारा होता. त्याला लोकांविषयी कळकळ वाटत असे. म्हणजे लोकांविषयी त्याला माया वाटत होती, प्रेम वाटत होतं. कुठेतरी तो जिव्हाळा लागत होता त्याच्याविषयीचा. कोणालाही तो तत्परतेने मदत करी. अगदी वेळ पडेल त्यावेळी तो इतरांना मदत करायचा. या सगळ्या गुणांमुळे समाजात त्याला खूप मान होता. आमदार, खासदार, बडे व्यापारी, शिक्षक, प्राध्यापक अशा वरच्या थरातल्या लोकांशी त्याचे आपुलकीचे नाते निर्माण झाले होते. त्या लोकांमध्ये त्याला मानाचे स्थान होते. अगदी सामान्यांपासून ते मोठ्या माणसापर्यंत तो सर्वत्र सामावून गेला होता. म्हणून लेखकांनी त्याला बहुरूपी म्हटले आहे. अशा प्रकारे शाळेत तो शिपाई आहे पण शाळेबाहेर तो बहुरूपी आहे या मामू संबंधी केलेल्या विधानाचा अर्थ आपल्याला सविस्तर स्पष्ट करता येतो. स्वमत मध्ये दुसरा प्रश्न आहे मामूच्या संवेदनशीलतेची 2 उदाहरणे तुमच्या शब्दात लिहा. मामूच्या संवेदनशीलतेची 2 उदाहरणे तुमच्या शब्दात लिहा. उत्तर, मामू हा कष्टमय जीवन जगणारा एक सामान्य माणूस होता. मात्र त्याचे मन संवेदनशील होते. एकदा राजाराम महाराजांचा मुक्काम पन्हाळगडावर होता. मामूला पन्हाळ्यावर हजेरी लावावी लागली. त्या काळात सामान्य माणसाला वाहतुकीची कोणतीच साधने उपलब्ध नव्हती. पन्हाळ्यावर जायचे म्हणजे दगडधोंड्यातून, काट्याकुट्यातून, जंगलातून वाट काढत जायची होती. बरे, महाराजांच्या सेवेसाठी जायचे असल्यामुळे रमत गमत जाणे शक्यच नव्हते. अशा या खडतर वाटेने 14 मैलांची पायपीट केल्यावर त्याचे शरीर दमले होते. पण त्याची याबद्दल जराही तक्रार नव्हती. त्याचे मन मात्र ताजे टवटवीत होते. तो निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत घेत तिथे पोचला. आताही इतक्या वर्षानंतर
त्या प्रसंगाची आठवण काढताना त्याच्या तोंडून उद्गार येतात. फाटेच धुक्यातनं पन्हाळ्यावर चढणं लई गमतीचं. कोणते उद्गार आहेत? फाटेचं धुक्यातनं पन्हाळ्यावर चढणं लई गमतीचं. म्हणजे एवढ्या वाईट मार्गातून जरी तो आला तरी त्याला त्यामध्ये गंमत वाटली, त्याने त्यातून आनंद घेतला. मामूची ही संवेदनशीलताच होय. दुसरा प्रसंग म्हणजे मामूच्या मुलाच्या लग्नाचा प्रसंग. मामूच्या चतुरस्त्र व्यक्तिमत्वामुळे आणि त्याच्या प्रेमळ स्वभावामुळे त्याच्या अनेकांशी आपुलकीचे नाते निर्माण झाले होते. म्हणून या लग्नाला समाजातील अनेक मोठमोठी माणसे आली होती. आमदार, खासदार, बडे व्यापारी, शिक्षक, प्राध्यापक असे वेगवेगळ्या थरातले लोक आत्मीयतेने जमले होते. ते पाहून त्याचे मन भरून आले, त्याच्या मनात जसं दाटून आलं. आपल्यासारख्या सामान्य गरीब माणसाविषयी लोकांना खूप आत्मीयता आहे हे पाहून त्याचा कंठ दाटून आला. सर्वांचे आभार मानताना त्याच्या कंठातून शब्दच फुटेनात. कसे बसे आभार मानून त्याने माईक खाली ठेवला. या दोन्ही प्रसंगातून मामूच्या संवेदनशील मनाचे दर्शन घडते. गमतमध्ये तिसरा प्रश्न आहे, मामूच्या व्यक्तित्वाचे चित्रण तुमच्या शब्दात करा. मामूच्या व्यक्तित्वाचे म्हणजे राहणीमान, रूप याचे चित्रण तुमच्या शब्दात करा. तर उत्तर, मामू आता वृद्धत्वाकडे झुकला होता, म्हणजे तो म्हातारा होत चालला होता. त्याची पांढरी शुभ्र लांब दाढी हे त्याच्या व्यक्तिमत्वाचे एक ठळक वैशिष्ट्य होते. त्याने खूप अनुभवले आहे, खूप भोगले आहे, त्याची साक्ष त्याची दाढी देत होती. तो सामान्य स्तरावरचा नोकरदार माणूस होता, पण त्याच्या चेहऱ्यावर कधीही उदासीनता किंवा निराशा नसायची. त्याने मन अजूनही उमेद होते. तो निष्ठेने वागणारा होता. अडीअडचणीला कोणालाही मदत करायचा आणि आईच्या ममतेने सगळ्यांशी वागायचा. त्याचा पोशाखही तसा ठरलेलाच होता. डोक्याला अबोली रंगाचा फेटा, नेहरू शर्टावर गर्द निळे जॅकेट आणि जॅकेटाच्या खिशात चांदीच्या साखळीचे एक जुने पॉकेट, वॉच खाली घेराची आणि घोट्याजवळ जुन्या असलेली तुमान, पायामध्ये जुना पुराणा पंप शू, हा असा मामूचा पोशाख होता. मामूचे नाव घेताच साधारणपणे हेच चित्र डोळ्यासमोर उभे राहायचे. अशा प्रकारे मामूच्या व्यक्तिमत्वाचे म्हणजेच त्याचे राहणीमान, त्याचं रूप याविषयीचे चित्रण आपल्याला या प्रश्नाच्या उत्तरातून कळते. प्रश्न चौथा आहे अभिव्यक्ती. आणि अभिव्यक्तीमध्ये पहिला प्रश्न आहे, मामू या पाठाची भाषिक वैशिष्ट्ये स्पष्ट करा. प्रश्न पुन्हा एकदा ऐका. मामू या पाठाची भाषिक वैशिष्ट्ये स्पष्ट करा. उत्तर, मामू या पाठातील मामूचे व्यक्तिचित्रण अत्यंत प्रभावी व परिणामकारक झाले आहे. या पाठातील मामू वाचकांच्या डोळ्यासमोर उभा राहतो. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे लेखकाची चित्रदर्शी शैली. दगडी खांबाला रेलून आपली चुनेवानाची सफेद दाढी कुरवाळत मामू ती समूह प्रार्थना ऐकत राहतो. खांबाला रेलेला म्हणजे खांबाला टेकून मामू पाय जोडून सावधानचा पवित्रा घेऊन खडा होतो. डोळे किलकिले करीत भुवया आक्रसून तो बोलतो. या अशा मोजक्या तपशिलातून मामूच्या हालचाली, त्याचे हावभाव, चेहऱ्यावर तरळणाऱ्या भावभावना प्रत्येकारक रीतीने चित्रित होतात. याच वर्णनाला उपमा रूपकांची सुंदर जोड मिळते आणि मामूचे व्यक्तिमत्व वाचकांच्या डोळ्यासमोर साकार होते. उदाहरणार्थ, चैतन्याचे छोटे कोंब उड्या घेत वाड्याच्या प्रार्थना मंदिराकडे एकवटून लागतात. काही वेळा खूप कमी शब्दामध्ये लेखक व्यापक आशय व्यक्त करतात. उदाहरणार्थ, एखाद्याच्या दुकानावर घटकाभर बसून त्याला दुकान चालवायला मदत करणे आणि कोणाच्या तरी मुलामुलीला उर्दू शिकवणे या दोन कृतींच्या साहाय्याने लेखक मामूच्या नाना तऱ्हेच्या उद्योगांचे वर्णन करतात. सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे आणि विशेष म्हणजे या पाठात लेखकांनी बोलीभाषेचा अत्यंत समर्पक उपयोग केलेला आहे. मामूच्या तोंडी पूर्णपणे बोलीभाषा दिलेली असल्यामुळे त्याच्या व्यक्तिमत्वातील साधेपणा, सरळपणा, प्रामाणिकपणा, त्याच्या मनाचा निर्मळपणा लेखक सहजपणे प्रगट करतात. पण व्यक्त त्याच्या तोंडीच बोलीभाषा योजलेली आहे असे नाही, तर लेखकाच्या निवेदनामध्येही बोलीमधील शब्दरूपे विपुलतेने आढळतात. उदाहरणार्थ,
सारं कुणाकडं इथलं डुई कळवळीचा कवळिकीच्या. पुन्हा एकदा ऐका. लेखकाच्या निवेदनामध्येही बोलीमधील शब्दरूपे विपुलतेने आढळतात. उदाहरणार्थ, सारं कुणाकडं इथलं डुई कवळिकीच्या वगैरे. यामुळे पाठामधील सर्व निवेदन मामूच्या व्यक्तिमत्वाचा खूप जवळ जाणारे बनते. अशा प्रकारे मामू या पाठाची भाषिक वैशिष्ट्ये आपल्याला स्पष्ट करता येतात. अभिव्यक्तीमध्ये दुसरा प्रश्न आहे, मामूच्या स्वभावातील विविध पैलूंचे विश्लेषण करा. मामूच्या स्वभावातील विविध पैलूंचे विश्लेषण करा. उत्तर, मामू हा खूप भावनाशील होता. तो निवृत्त व्हायला आलेला होता. त्याला नातवंडे होती. या वयातही आई गेल्यावर त्याच्या डोळ्यातून अश्रू आले. तो आईच्या आठवणींनी व्याकुळ झाला. राजाराम महाराजांचा पन्हाळगडावर मुक्काम असताना मामूला तिथे जावे लागले. त्या काळात वाहनांची सोय असणे अशक्य होते. दगडधोंड्यातून जंगलातून पायपीट करीत त्याला 14 मैल जावे लागले. या प्रवासाचा त्याला खूप त्रास झाला, पण तो इतका संवेदनशील होता की या शारीरिक कष्टांची जाणीव होण्याऐवजी त्याला धुक्यातून जाणवलेले पन्हाळगडाचे नैसर्गिक सौंदर्य भावले. मामू हा परोपकारी होता, सेवाभावी होता. त्यामुळे तो कधीही कोणालाही कोणतीही मदत करायला तत्परतेने तयार असे. एखाद्याला दुकान चालवण्यासाठी थोडा वेळ मदत करणे, इथपासून ते उर्दू शिकवण्यासाठी शिक्षक होणे इथपर्यंतच्या सर्व प्रकारच्या भूमिका तो करत असे. कधी तो मौलवी असे, कधी व्यापारी, तर कधी उस्ताद. विविध प्रकारची कामे करता करता त्याने अनेक प्रकारची कौशल्य आत्मसात केली. त्यामुळे त्याला लेखकांनी बहुरूप्याची उपमा दिली आहे. मामू सर्वांशी प्रेमाने, सेवाभावी वृत्तीने, नम्रपणाने, निगर्वीपणे वागत राहिला. साहजिकच समाजातल्या सर्व थरातल्या अनेक लोकांशी त्याचे आपुलकीचे नाते निर्माण झाले. म्हणून मुलाच्या लग्नाच्या वेळी आमदार, खासदार, व्यापारी, शिक्षक, प्राध्यापक अशी विविध क्षेत्रातील माणसे हजर होती. मात्र या प्रसंगाचे त्याच्या मनात गर्वाची भावना निर्माण झाली नाही. या क्षणी सुद्धा तो विनम्र होता. शाळेत कोणत्याही कामासाठी आलेल्या कोणत्याही व्यक्तीचे काम तो तत्परतेने करून देई. शाळेतल्या मुलांची तो आईच्या मायेने काळजी घेई. शाळेत होणारे कार्यक्रम, भाषणे, चर्चा तो मनापासून ऐकत असे. ऐकलेले मनात साठवून ठेवत असे. त्यामुळे अनेक विषयांचे ज्ञान त्याच्या डोक्यात साठवलेले असे. सर्वांविषयी त्याला ममत्व वाटत असल्याने तो डोक्यात इतरांचे चांगले करण्याचेच विचार त्यांच्या डोक्यात चालायचे. सगळ्यांची आपुलकीने तो सगळ्यांची चौकशी करत असते. तसेच त्यांना सल्ले देई, म्हणजे चांगल्या प्रकारचे सल्ले देत असे. आपले काम तो चोख व पद्धतशीरपणे करीत असे. एकंदरीत किती चांगले असावे याचे आदर्श उदाहरण म्हणजे मामू होय. अशा प्रकारे मामूच्या स्वभावातील विविध पैलूंचे विश्लेषण आपल्याला सविस्तररित्या करता येते. अभिव्यक्तीमध्ये तिसरा प्रश्न आहे, माणसापेक्षा माणुसकी फार मोठी आहे या विधानातील आशय सौंदर्य तुमच्या शब्दात लिहा. माणसापेक्षा माणुसकी फार फार मोठी आहे या विधानातील आशय सौंदर्य तुमच्या शब्दात लिहा. उत्तर, माणूस हा सामाजिक प्राणी आहे, म्हणून तो गट करून राहतो. आणि असा गट करताना बहुतेक वेळा माणसे जाती धर्मांच्या सहाय्याने एकत्र होतात. धर्मावरून एकमेकांना ओळखतात. आपण वेगवेगळ्या धर्मांना वेगवेगळे गुण चिकटवून टाकले आहेत. काय केले आहेत? वेगवेगळ्या धर्मांना वेगवेगळे गुण चिकटवून टाकले आहेत. विशिष्ट धर्माचे लोक विशिष्ट स्वभाव गुणांनी व्यक्त असतात असे आपण ठरवून टाकले आहे. माणसांचे हे वर्तन शतकानुशतके चालू आहे. लेखकांना माणसांची ही वृत्ती माहीत आहे. या पाठातील मामूच्या सहवासाने समाजाची ही चूक ठळकपणे लेखकांच्या लक्षात येते. मामू हा धर्माने मुसलमान आहे. वाचकाला हे केवळ 2-3 तपशिलातूनच कळते. त्याच्या पलीकडे मामूच्या वर्णनात कुठेही धर्माचा संबंध येत नाही. मामूचे संपूर्ण वागणेच धर्मनिरपेक्ष आहे. तो आणि इतर माणसे या सगळ्यांचे वागणे सारखेच आहे. मामू
भोवतालच्या समाजामध्ये पूर्णपणे मिसळून गेला आहे. तो जाती धर्माच्या पलीकडे गेला आहे. तो सर्वांकडे माणूस म्हणूनच पाहतो. लेखकांना मामूचा 10 वर्ष सहवास लाभला आहे. या 10 वर्षात मामूचा साधेपणा, सरळपणा, निष्कपटपणा, सेवाभावी वृत्ती हे माणसामधले चांगले गुणच लेखकांच्या प्रत्ययाला आले आहेत. म्हणजे मामू हा आरपार सज्जन माणूस आहे. शाळेत शिपाई म्हणून काम करताना त्याच्या मनात कधीही धर्माची भावना निर्माण झाली नाही. कोणत्याही सच्च्या भारतीयाप्रमाणे त्याचीही देशभक्ती प्रामाणिक आहे. शाळेतला मुलगा असो वा शिक्षक असो, त्याच्याशी मामू धर्म न पाहता आत्मीयतेने वागतो. म्हणूनच जात धर्माच्या पलीकडे जाऊन अनेक माणसाशी त्याचे आपुलकीचे संबंध निर्माण झाले आहेत. हे त्याच्या मुलाच्या लग्नाच्या वेळी सिद्ध होते. माणसाने किती चांगले असावे याचे आदर्श उदाहरण म्हणजे मामू होय. मामूच्या उदाहरणावरून लेखकांना धर्मापेक्षा माणुसकी श्रेष्ठ आहे ही जाणीव मनात ठसून जाते. मामूच्या उदाहरणावरून लेखकांना धर्मापेक्षा माणुसकी श्रेष्ठ आहे ही जाणीव मनात ठसून जाते. त्यांना पूर्णपणे समजते की माणसापेक्षा माणुसकीच महत्त्वाची असते. अशा प्रकारे माणसापेक्षा माणुसकी फार फार मोठी आहे या विधानातील आशय सौंदर्य स्पष्ट करता येते. स्वाध्यायामध्ये आपल्याला एक प्रकल्प दिला आहे, म्हणजे एक उपक्रम दिला आहे. तो उपक्रम आहे, तुमच्या परिसरातील मामूसारख्या बहुगुणी व्यक्तीचा शोध घ्या. त्याच्या व्यक्तिविशेषाचे वर्णन तुमच्या शब्दात करा. आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी असा एखादा व्यक्ती असू शकतो, तर किंवा कदाचित तुम्ही असू शकता, तुमच्या घरचंही कोणी असू शकते किंवा तुमच्या आजूबाजूचं कुणी असेल, तर त्या व्यक्तिमत्वाच्या किमान 10 ओळी लिहा. हा गृहपाठही तुम्ही समजू शकता. आता आहे भाषाभ्यास. भाषाभ्यास म्हणजे त्यावर व्याकरण असते. तर व्याकरणामध्ये आपल्याला दिले आहे उपसर्ग घटित शब्द. तर उपसर्ग घटित शब्द म्हणजे काय? शब्दांच्या पूर्वी उपसर्ग लागून जे शब्द तयार होतात त्यांना उपसर्ग घटित शब्द म्हणतात. पुन्हा एकदा ऐका. उपसर्ग घटित शब्द. शब्दांच्या पूर्वी उपसर्ग लावून जे शब्द तयार होतात त्यांना उपसर्ग घटित शब्द म्हणतात. उदाहरण आहे अवघड, भरधाव, अतिशय, उपसंपादक, बेडर, नापसंत हे काय आहेत? उपसर्ग घटित शब्द आहेत. तर या शब्दामध्ये बघा, हे अवघड आहे, त्याच्या अगोदर आपण अव लावलेला आहे, भर लावलेला आहे, अति आहे, उप आहे, बे आहे आणि ना आहे. हे उपसर्ग घटित शब्दाची उदाहरणे आहेत. आता आहे प्रत्यय घटित शब्द. तर प्रत्यय घटित शब्द म्हणजे काय? तर शब्दाच्या किंवा धातूच्या पुढे एक किंवा अधिक प्रत्यय लागून काही शब्द तयार होतात, अशा शब्दांना प्रत्यय घटित शब्द म्हणतात. शब्दाच्या किंवा धातूच्या पुढे एक किंवा अधिक प्रत्यय लागून काही शब्द तयार होतात, अशा शब्दांना प्रत्यय घटित शब्द असे म्हणतात. उदाहरण दुकानदार, गुलामगिरी, खोदाई, टाकाऊ, झोपाळू, मानसिक, जडत्व, खोदाईसाठी ही शब्द आहेत. प्रत्यय घटित शब्दाची ही उदाहरणे आहेत. तर या शब्दामध्ये दार, गिरी, ई, उ, ळू, सीक, त्व आणि साठी ही शब्दानंतर लावलेली प्रत्यय लावलेली शब्द आहेत आणि त्यामुळे ते शब्द तयार होतात प्रत्यय घटित शब्द. यालाच काय म्हणतात? प्रत्यय घटित शब्द असे म्हणतात. तिसरा आहे अभ्यस्त शब्द. तर अभ्यस्त शब्द म्हणजे काय? तर द्वित्व किंवा पुनरावृत्तीने तयार झालेले शब्द म्हणजे अभ्यस्त शब्द होय. द्वित्व किंवा पुनरावृत्तीने तयार झालेले शब्द म्हणजे अभ्यस्त शब्द होय. बघा, पूर्णाभ्यस्त शब्द. यामध्ये पहिला आहे पूर्णाभ्यस्त शब्द. एक शब्द पुन्हा पुन्हा येऊन एक जोडशब्द तयार होतो. एक शब्द पुन्हा पुन्हा तयार होऊन एक जोडशब्द तयार होतो. तो अभ्यस्त शब्दामधील पूर्णाभ्यस्त शब्दाचं उदाहरण आहे. उदाहरण बघा, लाल लाल, तीळ तीळ, हाल हाल हे अभ्यस्त शब्दामधील पूर्णाभ्यस्त शब्दाची उदाहरणे आहेत. दुसरा आहे अंशाभ्यस्त शब्द. काय आहे? अंशाभ्यस्त शब्द म्हणजे काही वेळा शब्दात त्याच शब्दाची पूर्ण पुनरावृत्ती न होता एखादे अक्षर बदलून अशा शब्दास अंशाभ्यस्त शब्द म्हणतात. म्हणजे थोडासा अंश असतो, काहीतरी त्यामध्ये एका शब्दात आणि दुसऱ्या शब्दात थोडा फरक असतो. काही वेळा शब्दात
त्याच शब्दाची पूर्ण पुनरावृत्ती न होता एखादे अक्षर बदलून अशा शब्दास अंशाभ्यस्त शब्द असे म्हणतात. उदाहरण आंबट चिंबट. बघा इथे फक्त यामध्ये आ आहे आणि यामध्ये ची आहे. शब्द तयार झाला आंबट चिंबट. दुसरा आहे भाजी बीजी. तिसरा आहे गोड धोड इत्यादी. तर यामध्ये या शब्दांना म्हणतात अंशाभ्यस्त शब्द. तिसरा आहे अनुकरणवाचक शब्द. काय आहे? अनुकरणवाचक शब्द. तर अनुकरणवाचक शब्द म्हणजे काय? काही ध्वनिवाचक शब्द पुन्हा पुन्हा होतात त्याला अनुकरणवाचक शब्द असे म्हणतात. उदाहरण गडगड वटवट किरकिर इत्यादी. अशा प्रकारे आपल्याला भाषाभ्यासमध्ये दिलेलं व्याकरण अभ्यासलं आहे. अशा प्रकारे आपण मामू या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय या व्हिडिओमध्ये अभ्यासला आहे. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे हे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा. काही समस्या असतील, काही अडचणी असतील, शिवाय काही सूचनाही असतील तर कमेंट करा.